नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे महाराष्ट्र बोर्ड प्रश्नपत्रिका 2024 आणि आपण अर्थशास्त्र विषयाचा पेपर बघत आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये आपण 1 ते 4 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि आपण इथे पार्ट 2 हा प्रश्न 5वा आणि 6वा या इथे चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न 5वा आपला आहे, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा 8 गुणांचा प्रश्न आहे. आपल्याला इथे कोणतेही 2 सोडवायचे आहेत. खालील तक्त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 इथे आपल्याला अ, ब, क, ड, ई अशा वस्तू दिलेल्या आहेत. 2006च्या किमती दिलेल्या आहेत आणि 2019च्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने हा तक्ता आपल्याला महत्त्वाचा आहे. तर इथे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. या तक्त्यावरचे किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा. इथे आपल्याला सूत्र लिहायचं आहे आणि सूत्र आहे आपलं P0 बरोबर समेशन P1 छेद असणार आहे समेशन P0 आणि गुणिले 100 असं सूत्र आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे P0 व P1च्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे P0 या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आणि P1 या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. तर P0 या संख्या हे 200 उत्तर आहे P0 आणि P1 हे 300 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला किंमत निर्देशांक काढायचा आहे. आपण जेव्हा वरील सूत्राचा वापर करतो, हे जे सूत्र आहे P0 समेशन P1 छेद P0 गुणिले 100 आणि या संख्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत, याचाच अर्थ आपल्याला इथे 300 छेद 200 येईल आणि गुणिले त्याला 100 येईल. तर या ठिकाणी आपण जेव्हा उत्तर हे गणित सोडवतो तेव्हा बे आणि इथे 15 म्हणजे 150. तर P0 याचं उत्तर आहे 150. हे या P0 याचं उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला इथे आकृती दिलेली आहे. ही आकृती आहे मागणी आणि किंमत आणि या ठिकाणी आपल्याला मागणी वक्र दिलेले आहेत. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आता उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र काय आहे, तर हा मागणीचा वृद्धी वक्र आहे. उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र म्हणजे मागणीचा वृद्धी वक्र आहे. हे याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर डावीकडे स्थानांतरित होणारा म्हणजेच हा मागणीचा ऱ्हास वक्र आहे. मागणीचा ऱ्हास वक्र आहे. हे आपल्याला डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. तर त्यानंतर पुढे आहे वस्तूची किंमत. आता या ठिकाणी आपण बघितलेलं असेल वस्तूची किंमत कशी आहे, स्थिर आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी क ही जी किंमत आहे ही एकच किंमत आहे, म्हणजे इथे उत्तर असणार आहे स्थिर आहे. वस्तूची किंमत कशी आहे, स्थिर आहे. त्यानंतर पुढे आहे मागणीतील ह्रास आणि वृद्धी. ही संकल्पना कोणत्या संकल्पनेच्या अंतर्गत येते, तर ती आहे मागणीतील बदल या संकल्पनेच्या अंतर्गत येते. मागणीतील बदल या संकल्पनेच्या अंतर्गत या दोन्ही संकल्पना येतात. त्यानंतर पुढचा आहे आपल्याला इथे उतारा दिलेला आहे आणि हा उतारा बाजार या धड्यातला दिसतो आहे. विक्रेते, ग्राहक, वस्तूंची देवाणघेवाण. बाजार ही व्यापक संकल्पना आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केलं तर बाजार हे बाजार हे ठिकाण नसून ही काही यंत्रणा आहे जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात.
आणि बाजाराचं वर्गीकरण हे स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केलं जातं. पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा. बाजार ही काल्पनिक संकल्पना आहे, पण मक्तेदारी, द्वयाधिकार, अल्पाधिकार, मक्तेदारयुक्त स्पर्धा अशा आपल्याला इथे दिलेलं आहे बाजाराचं. प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. तर आपण इथे बाजाराची व्याख्या शोधलेली आहे. म्हणजे हे प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे. बाजार हे ठिकाण नसून, म्हणजे आपण हे प्रश्न पहिल्याचं उत्तर आपण इथे बघितलं. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, बाजाराचं वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा. तर इथे आपल्याला प्रश्न दुसऱ्याचं उत्तरसुद्धा मिळालेलं आहे. तर बाजाराचं वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केलं जातं. हे बाजाराचं वर्गीकरण आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे स्वमत आपलं लिहायचं आहे. विक्री खर्चाविषयी आपलं स्वमत लिहा. आता इथे आपल्याला दिलेले एकूण विक्री खर्च म्हणजे काय ते पण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण आपलं स्वतःचं मत तयार करू शकता. पुढे आहे प्रश्न 6वा, जो आहे 16 गुणांसाठी आणि यामध्ये एक प्रश्न आपला 8 गुणांचा असणार आहे. आणि या प्रश्न 6व्यामध्ये पुढील प्रश्न दिलेले आहेत. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न देखील आपण व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट पाहू शकता आणि तिथे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. राष्ट्रीय उत्पन्नात संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. पुरवठ्याचा नियम गृहीतकासह सविस्तर स्पष्ट करा. या ठिकाणी हा आपला सविस्तर उत्तरेला हा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची चर्चा आणि उत्तर प्रश्न हे आपण सोडवलेले आहेत. ते तिथे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. एकूणच आपली ही प्रश्नपत्रिका अर्थशास्त्र विषयाची इथे आपण पूर्ण बघितलेली आहे. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद.